दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांचं गेल्या वर्षी दुःखद निधन झालं. 14 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अतुल यांनी कर्करोगाशी झुंज देऊन पुन्हा एकदा रंगभूमीवर कमबॅक केलं होतं. पण अचानक आलेल्या आजारपणात त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अतुल परचुरे यांच्या जाण्याने राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात हळहळ पसरली होती. तसेच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी संपूर्ण कला विश्वातून हजेरी लावण्यात आली होती. यावेळी अनेक कलाकारांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. अतुल यांच्या जाण्याने मराठीसह हिंदी मनोरंजन पोकळी निर्माण झाली असून ही पोकळी कधीही भरून न येणारी आहे. त्यांच्या जाण्यानंतर अनेकांनी त्यांच्या बरोबरचे काही आठवणी शेअर केल्या होत्या. अशातच आता यंदाच्या झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्यात अतुल परचुरे यांना अनोखी आदरांजली वाहिली जाणार आहे. यासाठी खास सादरीकरण केलं जाणार आहे आणि या सादरीकरणाची झलक नुकतीच शेअर करण्यात आली आहे. या सादरीकरणात अभिनेते अतुल तोडणकर हा अतुल परचुरे यांची भूमिका साकारणार आहे. अतुल परचुरेंसाठी स्वर्गाचे दार उघडले जाणार आहे. यावेळी त्यांना स्वर्गात इथे सेटल झालंस का असं विचारलं जात आहे. यावर अतुल परचुरे उत्तर देत म्हणतात की अजून तरी नाही. अजूनही सोनियाची, घरच्यांची, मित्रांची खूप आठवण येते. खाली जाऊन विचारावंसं वाटतं, मोन्या कसा आहेस रे? तुझी खूप आठवण येते यार. प्रोमोमध्ये पुढे अतुल परचुरे असं म्हणतात की बरं त्या अंडाला कुणीतरी सांगा म्हणावं आता तरी स्वतःचे किस्से सांग. सगळ्यात महत्वाचं तुम्ही सगळे पार्क क्लबमध्ये जमताना मी तुमचे गप्पा ऐकतो. भेटत राहा रे. आयुष्यात मित्र खूप महत्वाचे असतात. यानंतर या प्रोमोमध्ये अतुल परचुरेंच्या गेल्या वर्षीच्या झी गौरव पुरस्कार सोहळ्यातील काही क्षण दाखवले जातात. अतुल तोडणकरच्या भूमिकेत अतुल परचुरे यांना पाहून उपस्थित सगळेच कलाकार भावुक होतात. यावेळी अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. या दरम्यान झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळा 2025 हा 30 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसारित केला जाणार आहे. तर तुम्हाला सुद्धा अतुल परचुरे यांची आठवण येते का हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.